देव म्हणतो, उद्या जेव्हा तुम्ही डोळे उघडाल तेव्हा एक दैवी बदल सुरू होईल. ज्यांनी तुम्हाला मागे ठेवले होते ते आता अस्तित्वात राहणार नाही. तुला त्रास होत आहे, एकटेपणा जाणवत आहे, सर्वांनी साथ सोडली आहे, पण तुझे स्वामी तुझी साथ कधीही सोडणार नाही. ये, इकडे ये, हे ऐकायला ये. पुढील 3 मिनिटात तुलाही हवी असलेली आनंदाची बातमी नाही मिळाली तर बघ. बाळा, देवाने तुझे अश्रू पाहिले आहेत, पण लक्षात ठेव, तुझे इथून पुढचे अश्रू आनंदाचे अश्रू असतील. हे फक्त 5 मिनिटे ऐकत राहिल्याने तू या चालू क्षणाला जी इच्छा मागशील ती पूर्ण होईल आणि भगवंत तुला दर्शन देईल. भगवंताचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये राधे राधे टाईप करा आणि 2 स्वामी भक्तांना हा पवित्र व्हिडिओ शेअर करा. स्वामी आईची कृपा लवकरात लवकर प्राप्त करण्यासाठी हे शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतो, मी तुम्हाला ते प्रेम देणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तुम्हाला आवश्यक असलेले पैसे आणि तुम्हाला योग्य असलेले उपचार देणार आहे. ते तुमच्या संपूर्ण मनाने स्वीकारा. मी तुम्हाला ते प्रेम देणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तुम्हाला आवश्यक असलेले पैसे आणि तुम्हाला योग्य असलेले उपचार मी द्यायला आलो आहे. ते तुमच्या संपूर्ण मनाने स्वीकारा. जेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयात खोलवर दुःख वाटत असेल आणि तुमचे अश्रू पावसासारखे पडत असतील, तेव्हा ही 3 सत्ये मनाशी धरा. भगवंत तुमच्यासोबत आहे. भगवंत तुमच्यावर प्रेम करतो. भगवंत तुमची काळजी घेतो. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा. आता पुन्हा उठण्याची वेळ आली आहे. शत्रूने तुमच्याकडून जे काही हिरावून घेतले आहे ते मी परत करीन आणि तुमचे आयुष्य माझ्या आशीर्वादांनी भरले जाईल. पुढील 2 मिनिटे हे ऐकत राहा. माझे आशीर्वाद इतके मिळतील की ते तुम्ही मोजू शकणार नाही. माझ्या लाडक्या बाळा, मी तुमच्यासाठी बनवलेल्या योजनेवर पूर्ण विश्वास ठेवा. देव म्हणतो, मी तुमचा स्वर्गीय पिता आहे आणि मी प्रत्येक क्षणी तुमचे रक्षण करतो. जसे पालक आपल्या मुलाची खोल प्रेमाने काळजी घेतात, तसेच मी नेहमीच तुमचे रक्षण करतो, तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुमच्यासाठी काहीतरी चांगले तयार करतो. उद्या सूर्योदय झाल्यावर तयार राहा. तुम्हाला अशा बातम्या ऐकायला मिळतील जे तुमचे हृदय आनंदाने भरून टाकतील आणि तुमचा आत्मा कायमचा उंचावेल. जेव्हा तुमचे हृदय खरोखर मला शोधेल, तेव्हा तुम्ही मला नेहमीच शोधाल. मी तुमच्यापासून कधीही दूर नसतो. तुमचे देखील तुमच्या भगवंतावर प्रेम असेल तर पुढील 3 मिनिटे हे पवित्र शब्द ऐकत राहा. देव म्हणतो, तुमच्यासाठी माझ्याकडे असलेले आशीर्वाद फक्त पैशांबद्दल किंवा तुम्ही स्पर्श करू शकता या गोष्टींबद्दल नाही. मी तुम्हाला शांती, उद्देश आणि आनंदाने भरलेले जीवन देऊ इच्छितो. जेव्हा तुम्ही माझ्या जवळ राहता आणि तुमचा विश्वास मजबूत ठेवता, तेव्हा मी तुमच्या वतीने पुढे जातो. मी परिस्थिती लवकर बदलू शकतो. अंधार असलेल्या ठिकाणी प्रकाश आणू शकतो आणि तुमच्या अपेक्षा नसतानाही आशीर्वाद देऊन आश्चर्यचकित करू शकतो. मी तुम्हाला दाखवून देईन की माझ्यासाठी काहीही कठीण नाही. मी तुम्हाला चमत्कार, सांत्वन आणि नवीन सुरुवात पाठवत आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शक्तिशाली वाक्य मी भाग्यशाली आहे 3 वेळा टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. जे भक्त आजचे देवाचे शब्द शेवटपर्यंत ऐकत राहील त्यांच्यावर मरेपर्यंत संकट येणार नाही. देव स्वतः म्हणतो, मी तुमचे शरीर बरे करू शकतो. मला तुला पुन्हा हसताना पाहायचं आहे.
मी तुझ्या लढाया लढेन, ज्यांच्याबद्दल तू बोलत नाहीस त्याही. मी तुमचे शरीर बरे करू शकतो. तुमच्या आयुष्यात जे तुटले आहे ते दुरुस्त करू शकतो आणि जिथे संघर्ष झाला आहे तिथे शांती आणू शकतो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला असे आशीर्वाद मिळणार आहे जे तुम्ही मागितले देखील नाही. मी तुमच्या नातेसंबंधांना आशीर्वाद देईन आणि जिथे तणाव होता तिथे शांती आणीन. प्रेम, आदर, आनंद पुन्हा एकदा वाहतील. हे वर्ष तुम्ही पाहिलेल्या सर्वोत्तम वर्षांपैकी एक असेल. तुम्ही एकटे नाही आहात. मी प्रत्येक परीक्षेतून तुमच्यासोबत चालत आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वादळ मी शांत करेन. पुढील 4 मिनिटे महत्त्वाची ठरतील, त्यामुळे डोळे बंद करून ऐकत राहा. माझा आनंद तुमचा आत्मा भरून टाकेल आणि माझे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले आरोग्य, नवीन सुरुवात आणि चिरस्थायी आनंद देतील. मी तुमच्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघडत आहे. लवकरच तुम्हाला असे आशीर्वाद मिळतील जे ओसंडून वाहतील. मी तुमच्या दुःखाचे नृत्यात, तुमच्या कमकुवतपणाचे सामर्थ्यात आणि तुमच्या वेदनांचे उपचारात रूपांतर करीन. या आठवड्यात आश्चर्यकारक गोष्टी येतील. कर्जातून मुक्तता, तुमच्या घरात पुनर्संचयितता, तुमच्या सभोवतालच्या लोकांना आशीर्वाद देण्याची संधी मिळेल. मी ते करत आहे जे एकेकाळी तुला अशक्य वाटायचे, ते स्वीकारण्यासाठी होय टाईप करा. देव म्हणतो, मी पुरेशापेक्षाही जास्त पुरवणारा देव आहे. मला तुम्हाला एक परिपूर्ण आणि आनंदी जीवन जगायचे आहे. तुम्हाला दुःख सहन करण्यासाठी नव्हे तर भरभराटीसाठी निर्माण केले गेले आहे. कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा. मला तुम्ही तुमच्या शरीरात, हृदयात आणि आत्म्यात बलवान असावे असे वाटत आहे आणि तो आशीर्वाद या क्षणी मी तुम्हाला देत आहे. आज तुम्हाला जे काही सामोरे जावे लागत आहे ते मी तुमच्या आत निर्माण केलेल्या शक्तीला रोखू शकत नाही. जेव्हा आयुष्य जड वाटेल तेव्हा तुमच्या चिंता माझ्याकडे आणा आणि मी तुम्हाला शांती, आरोग्य आणि आनंदाने भरून टाकीन. मी तुमच्या कामाला आशीर्वाद देईन आणि तुमचे प्रयत्न यशस्वी करीन. तुमचे आयुष्य उंच भरारी घेत राहील. तुमचे करिअर, तुमचे प्रेम जीवन आणि तुमची धैर्य पुन्हा बहरतील. माझा मुलगा म्हणून मी तुझा स्वीकार केला आहे. बाळा, मी वाईटाला चांगल्यावर विजय मिळवू देणार नाही. मी तुम्हाला हानीपासून वाचवीन आणि तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक शत्रूशी लढेन. जेव्हा तुम्ही थकलात तेव्हा मी तुम्हाला शक्ती देईन. जेव्हा तू आजारी असशील तेव्हा मी तुझे आरोग्य परत करीन. जेव्हा शांती हरवली जाईल तेव्हा मी ती तुझ्या आयुष्यात परत आणीन. आत्ताच मी तुझ्या दाराशी एक आर्थिक प्रगती पाठवत आहे. हे आशीर्वाद तुमचे जीवन अभावातून विपुलतेत बदलेल. फक्त हे पुढील 4 मिनिटे ऐकत राहा. तुमच्या सर्व पावलांवर माझा आवाज ऐका आणि मी तुम्हाला शांती, प्रेम, उपचार आणि इतर गोष्टींनी भरलेल्या जीवनात घेऊन जाईन. मी तुमच्यासाठी सर्व काही बदलत आहे. तुम्ही आणि तुमचे कुटुंब माझ्या प्रेमाने आणि विपुलतेने वेढलेले असाल. रिकामे वाटणारे प्रत्येक क्षेत्र माझ्या चांगुलपणाने भरलेले असेल. भीती, दुःख आणि निद्रानाशाच्या रात्रींना निरोप द्या. एक महान आशीर्वाद तुमच्या मार्गावर आहे जो तुमचे जीवन कायमचे बदलून टाकेल. तुम्हाला उपचार, आनंद आणि तुम्हाला वाटले त्यापेक्षा जास्त संधी मिळतील. कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा. बघ, मरेपर्यंत भगवंत तुझ्यावर संकट येऊ देणार नाही. तुमच्या मार्गात येणारे चमत्कार तुमचे शरीर पुनर्संचयित करतील, तुटलेले नातेसंबंध दुरुस्त करतील आणि यश आणि शांतीकडे नेणारे नवीन दरवाजे उघडतील. चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत आणि तुमचे जीवन दररोज उजळ होऊ लागेल. मी तुम्हाला उपचार, शांती, खोल प्रेम आणि अंतहीन आशीर्वाद पाठवत आहे जे तुमच्यावर शंका घेणाऱ्यांना आश्चर्यचकित करतील आणि तुम्हाला
आनंदाच्या नवीन ठिकाणी घेऊन जातील. तुम्हाला चांगले आरोग्य, आनंद आणि सुंदर बदल दिसतील, जे मी तुमच्यासाठी निर्माण केलेले जीवन जगण्यास मदत करतील. उद्या सूर्योदय झाल्यावर तुमचा फोन तपासण्यासाठी तयार राहा, कारण आनंद आणि आशेने भरलेल्या बातम्या तुमच्याकडे येत आहे. चला आपण एकत्र प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुम्ही ऐकू शकता किंवा मग टाईप करू शकता. ही प्रार्थना शक्तिशाली आणि इच्छा पूर्ण करणारी प्रार्थना आहे. हे प्रभू, आणखी एका दिवसाची देणगी दिल्याबद्दल धन्यवाद. कृपया हा दिवस शांती, दया आणि तुमच्या पवित्र उपस्थितीने भरा. तुम्ही जे काही केले आहे आणि जे काही करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. तू नेहमीच चांगला आहेस. माझ्या हृदयाला, माझ्या मनाला आणि आत्म्याला स्पर्श कर. जे तुटले आहे ते बरे कर आणि मला पूर्ण कर. माझे हृदय खूप दिवसांपासून जड वाटत आहे आणि आता मला पुढे जायचे आहे. मला तुमच्या प्रेमात गुंतवल्याबद्दल आणि जेव्हा मला सांत्वनाची गरज असते तेव्हा मला जवळ घेतल्याबद्दल धन्यवाद. देवा, मी आभारी आहे की जेव्हा मी तुमच्याशी बोलतो तेव्हा तुम्ही माझे शब्द ऐकता. मला शांत आणि आनंदी वाटते, कारण मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो. आज सकाळी आम्हाला उठवल्याबद्दल आणि जगण्याची आणखी एक संधी दिल्याबद्दल धन्यवाद. स्वामी समर्थांच्या कृपेने आता आपण आपला आवाज उंचावतो आणि ही प्रार्थना संपवतो. बाळा, लवकरच तुमच्या आयुष्यात आर्थिक आशीर्वाद येऊ लागतील. हे फक्त शेवटपर्यंत ऐकत राहा. हे ऐकल्याने तुमच्या पैशाच्या समस्यांचे ओझे कमी होईल आणि प्रत्येक कर्ज माफ होईल. मी तुमचे भय, ताण, दुःख आणि वेदना दूर करत आहे आणि मी तुमचे हृदय माझ्या शाश्वत शांतीने, प्रेमाने आणि उपचारांनी भरत आहे. तुमच्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू मी पाहतो आणि मी तुमच्या प्रार्थनेतील प्रत्येक शब्द ऐकतो. मला तुमच्या हृदयात आमंत्रित करा आणि मी तुमच्या दुःखाची जागा कायमस्वरूपी आनंदाने घेईन. मी तुम्हाला असे चमत्कार देईन ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती. तुमच्या शरीरासाठी उपचार, तुमच्या नातेसंबंधांमध्ये शांती आणि सर्व काही बदलणाऱ्या नवीन संधी देईल. फक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहा. बघ, तुझ्या नशिबाचे फासे नाही बदलले तर सांग. देव म्हणतो, मी तुम्हाला ते प्रेम देणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तुम्हाला आवश्यक असलेले पैसे आणि तुम्हाला योग्य असलेले उपचार देणार आहे. ते तुमच्या संपूर्ण मनाने स्वीकारा. मी तुम्हाला ते प्रेम देणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तुम्हाला आवश्यक असलेले पैसे आणि तुम्हाला योग्य असलेले उपचार मी द्यायला आलो आहे. ते तुमच्या संपूर्ण मनाने स्वीकारा. जेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयात खोलवर दुःख वाटत असेल आणि तुमचे अश्रू पावसासारखे पडत असतील, तेव्हा ही 3 सत्ये मनाशी धरा. भगवंत तुमच्यासोबत आहे. भगवंत तुमच्यावर प्रेम करतो. भगवंत तुमची काळजी घेतो. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा. आता पुन्हा उठण्याची वेळ आली आहे. शत्रूने तुमच्याकडून जे काही हिरावून घेतले आहे ते मी परत करीन आणि तुमचे आयुष्य माझ्या आशीर्वादांनी भरले जाईल. पुढील 2 मिनिटे हे ऐकत राहा. माझे आशीर्वाद इतके मिळतील की ते तुम्ही मोजू शकणार नाही. माझ्या लाडक्या बाळा, मी तुमच्यासाठी बनवलेल्या योजनेवर पूर्ण विश्वास ठेवा. देव म्हणतो, मी तुमचा स्वर्गीय पिता आहे आणि मी प्रत्येक क्षणी तुमचे रक्षण करतो. जसे पालक आपल्या मुलाची खोल प्रेमाने काळजी घेतात, तसेच मी नेहमीच तुमचे रक्षण करतो, तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुमच्यासाठी काहीतरी चांगले तयार करतो. उद्या सूर्योदय झाल्यावर तयार राहा. तुम्हाला अशा बातम्या ऐकायला मिळतील जे तुमचे हृदय
आनंदाने भरून टाकतील आणि तुमचा आत्मा कायमचा उंचावेल. जेव्हा तुमचे हृदय खरोखर मला शोधेल, तेव्हा तुम्ही मला नेहमीच शोधाल. मी तुमच्यापासून कधीही दूर नसतो. तुमचे देखील तुमच्या भगवंतावर प्रेम असेल तर पुढील 3 मिनिटे हे पवित्र शब्द ऐकत राहा. देव म्हणतो, तुमच्यासाठी माझ्याकडे असलेले आशीर्वाद फक्त पैशांबद्दल किंवा तुम्ही स्पर्श करू शकता या गोष्टींबद्दल नाही. मी तुम्हाला शांती, उद्देश आणि आनंदाने भरलेले जीवन देऊ इच्छितो. जेव्हा तुम्ही माझ्या जवळ राहता आणि तुमचा विश्वास मजबूत ठेवता, तेव्हा मी तुमच्या वतीने पुढे जातो. मी परिस्थिती लवकर बदलू शकतो. अंधार असलेल्या ठिकाणी प्रकाश आणू शकतो आणि तुमच्या अपेक्षा नसतानाही आशीर्वाद देऊन आश्चर्यचकित करू शकतो. मी तुम्हाला दाखवून देईन की माझ्यासाठी काहीही कठीण नाही. मी तुम्हाला चमत्कार, सांत्वन आणि नवीन सुरुवात पाठवत आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शक्तिशाली वाक्य मी भाग्यशाली आहे 3 वेळा टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. जे भक्त आजचे देवाचे शब्द शेवटपर्यंत ऐकत राहील, त्यांच्यावर मरेपर्यंत संकट येणार नाही. देव स्वतः म्हणतो, मी तुमचे शरीर बरे करू शकतो. मला तुला पुन्हा हसताना पाहायचं आहे. मी तुझ्या लढाया लढेन, ज्यांच्याबद्दल तू बोलत नाहीस त्याही. मी तुमचे शरीर बरे करू शकतो. तुमच्या आयुष्यात जे तुटले आहे ते दुरुस्त करू शकतो आणि जिथे संघर्ष झाला आहे तिथे शांती आणू शकतो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला असे आशीर्वाद मिळणार आहे जे तुम्ही मागितले देखील नाही. मी तुमच्या नातेसंबंधांना आशीर्वाद देईन आणि जिथे तणाव होता तिथे शांती आणीन. प्रेम, आदर, आनंद पुन्हा एकदा वाहते. हे वर्ष तुम्ही पाहिलेल्या सर्वोत्तम वर्षांपैकी एक असेल. तुम्ही एकटे नाही आहात. मी प्रत्येक परीक्षेतून तुमच्यासोबत चालत आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वादळ मी शांत करेन. पुढील 4 मिनिटे महत्त्वाची ठरतील, त्यामुळे डोळे बंद करून ऐकत राहा. माझा आनंद तुमचा आत्मा भरून टाकेल आणि माझे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले आरोग्य, नवीन सुरुवात आणि चिरस्थायी आनंद देतील. मी तुमच्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघडत आहे. लवकरच तुम्हाला असे आशीर्वाद मिळतील जे ओसंडून वाहतील. मी तुमच्या दुःखाचे नृत्यात, तुमच्या कमकुवतपणाचे सामर्थ्यात आणि तुमच्या वेदनांचे उपचारात रूपांतर करीन. या आठवड्यात आश्चर्यकारक गोष्टी येतील. कर्जातून मुक्तता, तुमच्या घरात पुनर्संचयितता, तुमच्या सभोवतालच्या लोकांना आशीर्वाद देण्याची संधी मिळेल. मी ते करत आहे जे एकेकाळी तुला अशक्य वाटायचे, ते स्वीकारण्यासाठी होय टाईप करा. देव म्हणतो, मी पुरेशापेक्षाही जास्त पुरवणारा देव आहे. मला तुम्हाला एक परिपूर्ण आणि आनंदी जीवन जगायचे आहे. तुम्हाला दुःख सहन करण्यासाठी नव्हे तर भरभराटीसाठी निर्माण केले गेले आहे. कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा. मला तुम्ही तुमच्या शरीरात, हृदयात आणि आत्म्यात बलवान असावे असे वाटत आहे आणि तो आशीर्वाद या क्षणी मी तुम्हाला देत आहे. आज तुम्हाला जे काही सामोरे जावे लागत आहे ते मी तुमच्या आत निर्माण केलेल्या शक्तीला रोखू शकत नाही. जेव्हा आयुष्य जड वाटेल तेव्हा तुमच्या चिंता माझ्याकडे आणा आणि मी तुम्हाला शांती, आरोग्य आणि आनंदाने भरून टाकीन. मी तुमच्या कामाला आशीर्वाद देईन आणि तुमचे प्रयत्न यशस्वी करीन. तुमचे आयुष्य उंच भरारी घेत राहील. तुमचे करिअर, तुमचे प्रेम जीवन आणि तुमची धैर्य पुन्हा बहरतील. माझा मुलगा म्हणून मी तुझा स्वीकार केला आहे. बाळा, मी वाईटाला चांगल्यावर विजय मिळवू देणार नाही. मी तुम्हाला हानीपासून वाचवीन आणि तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक शत्रूशी लढेन. जेव्हा तुम्ही थकलात तेव्हा मी तुम्हाला शक्ती देईन. जेव्हा तू आजारी असशील तेव्हा मी तुझे आरोग्य परत करीन.
जेव्हा शांती हरवली जाईल तेव्हा मी ती तुझ्या आयुष्यात परत आणीन. आत्ताच मी तुझ्या दाराशी एक आर्थिक प्रगती पाठवत आहे. हे आशीर्वाद तुमचे जीवन अभावातून विपुलतेत बदलेल. फक्त हे पुढील 4 मिनिटे ऐकत राहा. तुमच्या सर्व पावलांवर माझा आवाज ऐका आणि मी तुम्हाला शांती, प्रेम, उपचार आणि इतर गोष्टींनी भरलेल्या जीवनात घेऊन जाईन. मी तुमच्यासाठी सर्व काही बदलत आहे. तुम्ही आणि तुमचे कुटुंब माझ्या प्रेमाने आणि विपुलतेने वेढलेले असाल. रिकामे वाटणारे प्रत्येक क्षेत्र माझ्या चांगुलपणाने भरलेले असेल. भीती, दुःख आणि निद्रानाशाच्या रात्रींना निरोप द्या. एक महान आशीर्वाद तुमच्या मार्गावर आहे, जो तुमचे जीवन कायमचे बदलून टाकेल. तुम्हाला उपचार, आनंद आणि तुम्हाला वाटले त्यापेक्षा जास्त संधी मिळतील. कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा. बघ, मरेपर्यंत भगवंत तुझ्यावर संकट येऊ देणार नाही. तुमच्या मार्गात येणारे चमत्कार तुमचे शरीर पुनर्संचयित करतील, तुटलेले नातेसंबंध दुरुस्त करतील आणि यश आणि शांतीकडे नेणारे नवीन दरवाजे उघडतील. चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत आणि तुमचे जीवन दररोज उजळ होऊ लागेल. मी तुम्हाला उपचार, शांती, खोल प्रेम आणि अंतहीन आशीर्वाद पाठवत आहे, जे तुमच्यावर शंका घेणाऱ्यांना आश्चर्यचकित करतील आणि तुम्हाला आनंदाच्या नवीन ठिकाणी घेऊन जातील. तुम्हाला चांगले आरोग्य, आनंद आणि सुंदर बदल दिसतील, जे मी तुमच्यासाठी निर्माण केलेले जीवन जगण्यास मदत करतील. उद्या सूर्योदय झाल्यावर तुमचा फोन तपासण्यासाठी तयार राहा, कारण आनंद आणि आशेने भरलेल्या बातम्या तुमच्याकडे येत आहे. चला, आपण एकत्र प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुम्ही ऐकू शकता किंवा मग टाईप करू शकता. ही प्रार्थना शक्तिशाली आणि इच्छा पूर्ण करणारी प्रार्थना आहे. हे प्रभू, आणखी एका दिवसाची देणगी दिल्याबद्दल धन्यवाद. कृपया हा दिवस शांती, दया आणि तुमच्या पवित्र उपस्थितीने भरा. तुम्ही जे काही केले आहे आणि जे काही करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. तू नेहमीच चांगला आहे. माझ्या हृदयाला, माझ्या मनाला आणि आत्म्याला स्पर्श कर. जे तुटले आहे ते बरे कर आणि मला पूर्ण कर. माझे हृदय खूप दिवसांपासून जड वाटत आहे आणि आता मला पुढे जायचे आहे. मला तुमच्या प्रेमात गुंतवल्याबद्दल आणि जेव्हा मला सांत्वनाची गरज असते तेव्हा मला जवळ घेतल्याबद्दल धन्यवाद. देवा, मी आभारी आहे की जेव्हा मी तुमच्याशी बोलतो तेव्हा तुम्ही माझे शब्द ऐकता. मला शांत आणि आनंदी वाटते, कारण मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो. आज सकाळी आम्हाला उठवल्याबद्दल आणि जगण्याची आणखी एक संधी दिल्याबद्दल धन्यवाद. स्वामी समर्थांच्या कृपेने आता आपण आपला आवाज उंचावतो आणि ही प्रार्थना संपवतो. बाळा, लवकरच तुमच्या आयुष्यात आर्थिक आशीर्वाद येऊ लागतील. हे फक्त शेवटपर्यंत ऐकत राहा. हे ऐकल्याने तुमच्या पैशाच्या समस्यांचे ओझे कमी होईल आणि प्रत्येक कर्ज माफ होईल. मी तुमचे भय, ताण, दुःख आणि वेदना दूर करत आहे आणि मी तुमचे हृदय माझ्या शाश्वत शांतीने, प्रेमाने आणि उपचारांनी भरत आहे. तुमच्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू मी पाहतो आणि मी तुमच्या प्रार्थनेतील प्रत्येक शब्द ऐकतो. मला तुमच्या हृदयात आमंत्रित करा आणि मी तुमच्या दुःखाची जागा कायमस्वरूपी आनंदाने घेईन. मी तुम्हाला असे चमत्कार देईन ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती. तुमच्या शरीरासाठी उपचार, तुमच्या नातेसंबंधांमध्ये शांती आणि सर्व काही बदलणाऱ्या नवीन संधी देईल. फक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहा. बघ, तुझ्या नशिबाचे फासे नाही बदलले तर सांग. देव म्हणतो, मी तुम्हाला ते प्रेम देणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तुम्हाला आवश्यक असलेले पैसे आणि तुम्हाला योग्य असलेले उपचार देणार आहे. ते तुमच्या संपूर्ण मनाने स्वीकारा. मी तुम्हाला ते प्रेम देणार आहे ज्याची तुम्ही
आतुरतेने वाट पाहत आहात. तुम्हाला आवश्यक असलेले पैसे आणि तुम्हाला योग्य असलेले उपचार मी द्यायला आलो आहे. ते तुमच्या संपूर्ण मनाने स्वीकारा. जेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयात खोलवर दुःख वाटत असेल आणि तुमचे अश्रू पावसासारखे पडत असतील, तेव्हा ही 3 सत्ये मनाशी धरा. भगवंत तुमच्यासोबत आहे. भगवंत तुमच्यावर प्रेम करतो. भगवंत तुमची काळजी घेतो. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा. आता पुन्हा उठण्याची वेळ आली आहे. शत्रूने तुमच्याकडून जे काही हिरावून घेतले आहे ते मी परत करीन आणि तुमचे आयुष्य माझ्या आशीर्वादांनी भरले जाईल. पुढील 2 मिनिटे हे ऐकत राहा. माझे आशीर्वाद इतके मिळतील की ते तुम्ही मोजू शकणार नाही. माझ्या लाडक्या बाळा, मी तुमच्यासाठी बनवलेल्या योजनेवर पूर्ण विश्वास ठेवा. देव म्हणतो, मी तुमचा स्वर्गीय पिता आहे आणि मी प्रत्येक क्षणी तुमचे रक्षण करतो. जसे पालक आपल्या मुलाची खोल प्रेमाने काळजी घेतात, तसेच मी नेहमीच तुमचे रक्षण करतो, तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुमच्यासाठी काहीतरी चांगले तयार करतो. उद्या सूर्योदय झाल्यावर तयार राहा. तुम्हाला अशा बातम्या ऐकायला मिळतील जे तुमचे हृदय आनंदाने भरून टाकतील आणि तुमचा आत्मा कायमचा उंचावेल. जेव्हा तुमचे हृदय खरोखर मला शोधेल, तेव्हा तुम्ही मला नेहमीच शोधाल. मी तुमच्यापासून कधीही दूर नसतो. तुमचे देखील तुमच्या भगवंतावर प्रेम असेल तर पुढील 3 मिनिटे हे पवित्र शब्द ऐकत राहा. देव म्हणतो, तुमच्यासाठी माझ्याकडे असलेले आशीर्वाद फक्त पैशांबद्दल किंवा तुम्ही स्पर्श करू शकता या गोष्टींबद्दल नाही. मी तुम्हाला शांती, उद्देश आणि आनंदाने भरलेले जीवन देऊ इच्छितो. जेव्हा तुम्ही माझ्या जवळ राहता आणि तुमचा विश्वास मजबूत ठेवता, तेव्हा मी तुमच्या वतीने पुढे जातो. मी परिस्थिती लवकर बदलू शकतो. अंधार असलेल्या ठिकाणी प्रकाश आणू शकतो आणि तुमच्या अपेक्षा नसतानाही आशीर्वाद देऊन आश्चर्यचकित करू शकतो. मी तुम्हाला दाखवून देईन की माझ्यासाठी काहीही कठीण नाही. मी तुम्हाला चमत्कार, सांत्वन आणि नवीन सुरुवात पाठवत आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शक्तिशाली वाक्य मी भाग्यशाली आहे 3 वेळा टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. जे भक्त आजचे देवाचे शब्द शेवटपर्यंत ऐकत राहील, त्यांच्यावर मरेपर्यंत संकट येणार नाही. देव स्वतः म्हणतो, मी तुमचे शरीर बरे करू शकतो. मला तुला पुन्हा हसताना पाहायचं आहे. मी तुझ्या लढाया लढेन, ज्यांच्याबद्दल तू बोलत नाहीस त्याही. मी तुमचे शरीर बरे करू शकतो. तुमच्या आयुष्यात जे तुटले आहे ते दुरुस्त करू शकतो आणि जिथे संघर्ष झाला आहे तिथे शांती आणू शकतो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला असे आशीर्वाद मिळणार आहे जे तुम्ही मागितले देखील नाही. मी तुमच्या नातेसंबंधांना आशीर्वाद देईन आणि जिथे तणाव होता तिथे शांती आणीन. प्रेम, आदर, आनंद पुन्हा एकदा वाहते. हे वर्ष तुम्ही पाहिलेल्या सर्वोत्तम वर्षांपैकी एक असेल. तुम्ही एकटे नाही आहात. मी प्रत्येक परीक्षेतून तुमच्यासोबत चालत आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वादळ मी शांत करेन. पुढील 4 मिनिटे महत्त्वाचे ठरतील, त्यामुळे डोळे बंद करून ऐकत राहा. माझा आनंद तुमचा आत्मा भरून टाकेल आणि माझे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले आरोग्य, नवीन सुरुवात आणि चिरस्थायी आनंद देतील. मी तुमच्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघडत आहे. लवकरच तुम्हाला असे आशीर्वाद मिळतील जे ओसंडून वाहतील. मी तुमच्या दुःखाचे नृत्यात, तुमच्या कमकुवतपणाचे सामर्थ्यात आणि तुमच्या वेदनांचे उपचारात रूपांतर करीन. या आठवड्यात आश्चर्यकारक गोष्टी येतील. कर्जातून मुक्तता, तुमच्या घरात पुनर्संचयितता, तुमच्या सभोवतालच्या लोकांना आशीर्वाद देण्याची संधी मिळेल.
मी ते करत आहे जे एकेकाळी तुला अशक्य वाटायचे. ते स्वीकारण्यासाठी होय टाईप करा. देव म्हणतो, मी पुरेशापेक्षाही जास्त पुरवणारा देव आहे. मला तुम्हाला एक परिपूर्ण आणि आनंदी जीवन जगायचे आहे. तुम्हाला दुःख सहन करण्यासाठी नव्हे, तर भरभराटीसाठी निर्माण केले गेले आहे. कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा. मला तुम्ही तुमच्या शरीरात, हृदयात आणि आत्म्यात बलवान असावे असे वाटत आहे आणि तो आशीर्वाद या क्षणी मी तुम्हाला देत आहे. आज तुम्हाला जे काही सामोरे जावे लागत आहे ते मी तुमच्या आत निर्माण केलेल्या शक्तीला रोखू शकत नाही. जेव्हा आयुष्य जड वाटेल तेव्हा तुमच्या चिंता माझ्याकडे आणा आणि मी तुम्हाला शांती, आरोग्य आणि आनंदाने भरून टाकीन. मी तुमच्या कामाला आशीर्वाद देईन आणि तुमचे प्रयत्न यशस्वी करीन. तुमचे आयुष्य उंच भरारी घेत राहील. तुमचे करिअर, तुमचे प्रेम जीवन आणि तुमची धैर्य पुन्हा बहरतील. माझा मुलगा म्हणून मी तुझा स्वीकार केला आहे. बाळा, मी वाईटाला चांगल्यावर विजय मिळवू देणार नाही. मी तुम्हाला हानीपासून वाचवीन आणि तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक शत्रूशी लढेन. जेव्हा तुम्ही थकलात तेव्हा मी तुम्हाला शक्ती देईन. जेव्हा तू आजारी असशील तेव्हा मी तुझे आरोग्य परत करीन. जेव्हा शांती हरवली जाईल तेव्हा मी ती तुझ्या आयुष्यात परत आणीन. आत्ताच मी तुझ्या दाराशी एक आर्थिक प्रगती पाठवत आहे. हे आशीर्वाद तुमचे जीवन अभावातून विपुलतेत बदलेल. फक्त हे पुढील 4 मिनिटे ऐकत राहा. तुमच्या सर्व पावलांवर माझा आवाज ऐका आणि मी तुम्हाला शांती, प्रेम, उपचार आणि इतर गोष्टींनी भरलेल्या जीवनात घेऊन जाईन. मी तुमच्यासाठी सर्व काही बदलत आहे. तुम्ही आणि तुमचे कुटुंब माझ्या प्रेमाने आणि विपुलतेने वेढलेले असाल. रिकामे वाटणारे प्रत्येक क्षेत्र माझ्या चांगुलपणाने भरलेले असेल. भीती, दुःख आणि निद्रानाशाच्या रात्रींना निरोप द्या. एक महान आशीर्वाद तुमच्या मार्गावर आहे, जो तुमचे जीवन कायमचे बदलून टाकेल. तुम्हाला उपचार, आनंद आणि तुम्हाला वाटले त्यापेक्षा जास्त संधी मिळतील. कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा. बघ, मरेपर्यंत भगवंत तुझ्यावर संकट येऊ देणार नाही. तुमच्या मार्गात येणारे चमत्कार तुमचे शरीर पुनर्संचयित करतील, तुटलेले नातेसंबंध दुरुस्त करतील आणि यश आणि शांतीकडे नेणारे नवीन दरवाजे उघडतील. चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत आणि तुमचे जीवन दररोज उजळ होऊ लागेल. मी तुम्हाला उपचार, शांती, खोल प्रेम आणि अंतहीन आशीर्वाद पाठवत आहे, जे तुमच्यावर शंका घेणाऱ्यांना आश्चर्यचकित करतील आणि तुम्हाला आनंदाच्या नवीन ठिकाणी घेऊन जातील. तुम्हाला चांगले आरोग्य, आनंद आणि सुंदर बदल दिसतील, जे मी तुमच्यासाठी निर्माण केलेले जीवन जगण्यास मदत करतील. उद्या सूर्योदय झाल्यावर तुमचा फोन तपासण्यासाठी तयार राहा, कारण आनंद आणि आशेने भरलेल्या बातम्या तुमच्याकडे येत आहे. चला, आपण एकत्र प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुम्ही ऐकू शकता किंवा मग टाईप करू शकता. ही प्रार्थना शक्तिशाली आणि इच्छा पूर्ण करणारी प्रार्थना आहे. हे प्रभू, आणखी एका दिवसाची देणगी दिल्याबद्दल धन्यवाद. कृपया हा दिवस शांती, दया आणि तुमच्या पवित्र उपस्थितीने भरा. तुम्ही जे काही केले आहे आणि जे काही करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. तू नेहमीच चांगला आहेस. माझ्या हृदयाला, माझ्या मनाला आणि आत्म्याला स्पर्श कर. जे तुटले आहे ते बरे कर आणि मला पूर्ण कर. माझे हृदय खूप दिवसांपासून जड वाटत आहे आणि आता मला पुढे जायचे आहे. मला तुमच्या प्रेमात गुंतवल्याबद्दल आणि जेव्हा मला सांत्वनाची गरज असते तेव्हा मला जवळ घेतल्याबद्दल धन्यवाद. देवा, मी आभारी आहे की जेव्हा मी तुमच्याशी बोलतो तेव्हा तुम्ही माझे शब्द ऐकता. मला शांत आणि आनंदी वाटते, कारण मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो. आज सकाळी आम्हाला उठवल्याबद्दल आणि जगण्याची आणखी एक संधी दिल्याबद्दल
धन्यवाद. स्वामी समर्थांच्या कृपेने आता आपण आपला आवाज उंचावतो आणि ही प्रार्थना संपवतो. बाळा, लवकरच तुमच्या आयुष्यात आर्थिक आशीर्वाद येऊ लागतील. हे फक्त शेवटपर्यंत ऐकत राहा. हे ऐकल्याने तुमच्या पैशाच्या समस्यांचे ओझे कमी होईल आणि प्रत्येक कर्ज माफ होईल. मी तुमचे भय, ताण, दुःख आणि वेदना दूर करत आहे आणि मी तुमचे हृदय माझ्या शाश्वत शांतीने, प्रेमाने आणि उपचारांनी भरत आहे. तुमच्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू मी पाहतो आणि मी तुमच्या प्रार्थनेतील प्रत्येक शब्द ऐकतो. मला तुमच्या हृदयात आमंत्रित करा आणि मी तुमच्या दुःखाची जागा कायमस्वरूपी आनंदाने घेईन. मी तुम्हाला असे चमत्कार देईन ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती. तुमच्या शरीरासाठी उपचार, तुमच्या नातेसंबंधांमध्ये शांती आणि सर्व काही बदलणाऱ्या नवीन संधी देईल. फक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहा. बघ, तुझ्या नशिबाचे फासे नाही बदलले तर सांग.